आज आपण बघू शकतो, आज मी मेथीची भाजी बनवणार आहे. तर इथे मी मेथीची भाजी धुवून आणि चिरून ठेवली आहे. आणि इथे मसाला आहे. तर यामध्ये भाजलेले शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि लसूण आहे. आणि यामध्ये आणखी जिरं आणि हिरवी मिरची आणि हळद मी टाकणार. यामध्ये मी मीठ, हळद आणि मिरची टाकली आहे आणि जिरं टाकले. सॉरी, मीठ टाकलेलं नाही आहे. जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही मीठ टाकू शकता आत्ताच, नाहीतर नंतर भाजी करताना टाकू शकता. इथे मी कढई घेतली आहे. हे तुम्ही बघू शकता, मी तूप बनवलं होतं यामध्ये आणि ह्याच कढईमध्ये मी आता मेथीची भाजी करणार आहे. इथे मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि आपण आता तेल थोडंसं गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये आणखी थोडंसं जिरं टाकू आणि नंतर डायरेक्ट हा मसाला वाटून हा मसाला यामध्ये टाकायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तेल गरम झालं आहे आणि मसाला काढला आहे. थोडासा कलर हलका वाटत होता, त्यामुळे मी हळद थोडी आणखी टाकली आहे. आता आपण यामध्ये जिरे टाकू. जिरे तडकले की आपण हा मसाला याच्यामध्ये टाकू आणि ते तुम्ही बघू शकता, तेल सुटलं मसाल्याला. आता आपण यामध्ये मेथीची भाजी घालू आणि परतून घेऊ. कुठलीही भाजी मसाल्यामध्ये जर परतली तर तिची टेस्ट आणखी एन्हान्स होते. आता भाजी परतली आहे. आता यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. मी हेच मसाल्याचं पाणी यामध्ये टाकणार आणि तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे तेवढी आणि झटपट पटापट अशी आपली मेथीची भाजी